नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या तासिकेला तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आपण गेल्या तासिकेला विरुद्ध किरण म्हणजे काय ते शिकलेलो आहोत आणि विरुद्ध कोन म्हणजे काय तेही शिकलेलो आहोत. या तासिकेला आपल्याला विरुद्ध कोणांचा गुणधर्म अभ्यासायचा आहे. आता आपण विरुद्ध कोणांचा गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे. गेल्या तासिकेला आपण विरुद्ध कोन म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. ज्या दोन किरणांनी, तर तुम्हाला दोन रेषा दिसतात ते, आणि इथे हा जो आरंभ बिंदू Q, तर तिथून जे किरण तयार होतात ते, तर ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेल्या म्हणजे QR आणि QT हे जर किरण घेतले तर त्याचे विरुद्ध किरण कोणते आहेत? QS आणि QP. सेम इकडे सुद्धा आपल्याला करता येईल. आकृतीत जर तुम्ही नीट बघितलं तर ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा म्हणजे कोन TQRचा कोन PQS हा काय झाला? विरुद्ध कोन. तयार झालेल्या पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. इथे तुम्हाला कोन पण दिसेल, सारखी कोन आहे इथे. तर हे दोन एकमेकाचे विरुद्ध कोन आहे. तर दिलेल्या आकृतीतील कोन PQSचा विरुद्ध कोन कोणता असं त्यांनी विचारलंय. तर PQS कोन PQSचा विरुद्ध कोन आत्ताच आपण बघितलेलं आहे. त्याचा विरुद्ध कोन आहे या कोनाचा कोन TQR हा विरुद्ध कोन आहे. ही विरुद्ध कोनांची जोडी आहे. तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मापकोन PQS आपण घेतलेलं आहे A अंश किंवा A मानलेला आहे. त्यानंतर मापकोन SQT B मानलेलं आहे आणि मापकोन TQR C मानलेला आहे. तसंच मापकोन PQR आपण D मानलेला आहे. असं मानून घ्यायचं, कारण आपल्याला काय पाहायचं आहे? विरुद्ध कोणांचा गुणधर्म पाहायचा आहे, शोधून काढायचा आहे. तर कोन PQS व कोन SQT हे रेषीय जोडीतील कोन आहेत. कोन PQS आणि कोन SQT हे काय झाले? रेषीय जोडीतील कोन. आता आपण शिकलेलो आहोत रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणून A अधिक B बरोबर 180 अंश. त्यांच्या मापांची बेरीज केली आपण A आणि B ची, ती किती येणार? 180 अंश. हे आपल्याला माहीत आहे. तसेच मापकोन SQT व मापकोन TQR म्हणजे हे दोन कोन, हे रेषीय जोडीतील कोन. हे पण काय आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणून B अधिक C त्यांची माप काय? B एकाचं आणि दुसऱ्याचं C, म्हणून B अधिक C पण किती येणार? 180 अंश. मग आता हे दोन्ही A अधिक Bचं माप पण 180 अंश आहे, B अधिक Cचं माप पण 180 अंश आहे. म्हणून काय झालं? प्रत्येकाची जी उजवी बाजू आहे ती समान आहे, त्यामुळे डावी बाजू पण समान असणार. म्हणजे A अधिक B बरोबर B अधिक C. आता इथे जे समान पद आहे दोन्हीकडे B ते गेल्यानंतर म्हणजे दोन्ही बाजूतून B आपण वजा करणार आहोत. ते गेल्यानंतर A बरोबर C असं राहिलेलं आहे. आता A बरोबर C म्हणजे A बरोबर C हे राहिलेलं आहे. म्हणजेच कोन PQS व कोन TQR कसे आहेत? समान मापाचे आहेत व ते एकरूप. कोणाची एकरूपता आपल्याला माहीत आहे. जे कोण समान मापाचे असतात ते एकरूप असतात. तर कोन PQS आणि कोन TQR हे समान मापाचे म्हणजेच ते एकरूप आहेत. त्याचप्रमाणे म्हणजे हे विरुद्ध कोण आहेत? आधी आपण शोधलेलं आहे हे विरुद्ध कोण आहेत आणि आता आपल्याला काय कळलं की ते समान मापाचे पण आहेत म्हणजेच ते एकरूप पण आहेत. सेम गोष्ट कुठं होणार? मापकोन PQR आणि मापकोन SQT म्हणजेच PQR आणि SQT हे सुद्धा काय झाले? एकरूप
झालेले आहेत, कारण तेही एकमेकाचे विरुद्ध कोन आहेत. समजतंय? कळलं सगळ्यांना? तर आपल्याला काय समजलं याच्यावरून? दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोनांची मापे समान असतात. दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोनांची मापे समान असतात. हा झाला विरुद्ध कोनांचा गुणधर्म. हे लक्षात ठेवायचं.